जी जी प्रत्येक व्यक्ती, पुरुष असो की स्त्री असो, देवासाठी त्याग करते, देवाच्या मार्गाने चालण्यासाठी आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याग करते, त्या प्रत्येकाला देव प्रतिफळ दिल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, देवाच्या मार्गाने जाण्यासाठी, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जो काही त्याग करतो, जी काही मेहनत घेतो, देव त्याचं पुरेपूर प्रतिफळ देतो. पण वचनात जो शेवटचा भाग आहे ना, तोच महत्त्वाचा आहे. दृष्टी प्रतिफळावर असली पाहिजे. प्रतिफळावर. तुम्हाला माहीत आहे का की देव जिवंत आहे? तुम्हाला माहीत आहे का देव न्यायी आहे? तो कोणावर अन्याय करत नाही. एवढा अन्याय करत नाही की कोणी, येशू म्हणाला, कोणी तुम्हाला एक थंडगार पाण्याचा प्याला दिला, तुम्ही माझे सेवक म्हणून, माझे दास म्हणून तुम्हाला जर कोणी एक थंडगार पाण्याचा प्याला जरी दिला, तरी तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही. एक ग्लास पाणी दिलं देवाच्या लोकांना, तर त्याचंही प्रतिफळ आहे. तर देवासाठी आणि देवाच्या लोकांसाठी मोठे मोठे त्याग केले, तर किती मोठं प्रतिफळ आहे सांगा. आम्ही छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या की गळून जातो, छोट्या छोट्या, कारण आम्ही तात्पुरता विचार करतो. आत्ता आपलं काम भागते ना, बस झालं. आत्ता आपलं काम भागते ना. कोणी भाऊ असेल, कोणी बहीण असेल, तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करताय, तुम्ही लाच घेत होतात, तुम्हाला आता कळलं लाच घ्यायची नाही आहे, तुम्ही तिकडे गेलात, 1-2 दिवस घेत नाही, पण नंतर वाटतं घेऊया, उद्यापासून बंद करू. आज मोठी रक्कम मिळते ना, उद्यापासून बंद करू. उद्या तुम्हाला सैतान अजून मोठी रक्कम देणार आहे. तुम्ही ठरवाल 1 महिन्यानंतर बंद करेन. आता सध्या माझं कर्ज आहे ना, कर्ज फिटलं पाहिजे, मला हप्ते भरायला लागतात ना. बघा, असल्या गोष्टीने देवाला फसवू नका. बायबल म्हणतं फसू नका. देवाचा उपहास व्हावयाचा नाही. माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. माझे कर्जाचे हप्ते थकलेले आहेत, मला खूप सारे जबाबदाऱ्या आहेत, तोपर्यंत थोडे दिवस मी लाच घेतो, तोपर्यंत थोडे दिवस मी माझं दारूचं दुकान सुरू ठेवतो, तोपर्यंत थोडे दिवस हे सुरू ठेवतो, नंतर मी बंद करेन. नाही. जोपर्यंत तुम्हाला माहीत नव्हतं आणि तुम्ही ते करत होतात, तो तुमच्या अज्ञानाचा काळ होता. आणि बायबल म्हणतं, देवाचं वचन शिकवतं, अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली. तुम्ही मोबाईल बघत असाल, म्हणाल आजचा दिवस, आज एवढं मला बघायचं आहे, उद्यापासून नाही बघणार, परवापासून नाही बघणार. पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवासाठी थोडा वेळ दुःख भोगा.